पाहुयात पुढची बातमी। अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवू देणाऱ्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। ज्या पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास आता पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना 3 वर्षाची कैद व 25,000 रुपये दंड करून त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याची नवी तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे। भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात व त्यात 1.5% लोकांचे हकनाक प्राण जातात। या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक सुरक्षित व्हावी, लोकांनी वाहने जबाबदारीने चालवावीत आणि रस्ते अपघातात जखमी मृत होणाऱ्यांना लवकर न्याय आणि भरीव भरपाई मिळावी यासाठी सध्याच्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्त्या करण्याच्या विधेयकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। त्यानुसार या कायद्याच्या एकूण 223 पैकी 68 कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे। विविध प्रकारच्या वाहतूक गुन्ह्यांसाठी जे दंड सुचविलेले आहेत त्यांच्या 10 पट दंड आकारण्यासाठी मुभाही राज्य सरकारांना देण्याची तरतूद आहे। परिवहन विभागाकडून अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सुधारित कायद्यात ई-गव्हर्नन्सवर भर देण्यात आला आहे। त्यानुसार शिकाऊ वाहन परवाना ऑनलाईन मिळेल, वाहन परवान्याची मुदत अधिक केली जाईल व परिवहन परवान्यासाठी शिक्षणाची कोणतीही किमान अट असणार नाही। वाहन नोंदणी व परवाना प्रक्रिया अधिक समन्वयित व्हावी यासाठी वाहन आणि सारथी या ई-प्लॅटफॉर्मवरून या दोन्हीचे राष्ट्रीय रजिस्टर तयार करणेही प्रस्तावित आहे। रस्ते सुरक्षा व परिवहन क्षेत्रात या नव्या कायद्याने आजवरची सर्वात मोठी सुधारणा घडून येईल। हे कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत पुढील आठवड्यात येणार आहे व देशात सुरक्षित आणि लोकस्नेही अशी परिवहन व्यवस्था निर्माण होण्यासाठी सर्व पक्ष त्यास पाठिंबा देतील अशी खात्री केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली। एसएन न्यूजसाठी संपादकीय विभाग। काय झालं? थांबा जरा, यांनाच बोलवते। अहो काय झालं? कोण आहे सकाळी सकाळी? बघा जरा हे पोलीस काय म्हणतायत। हा बोला साहेब। एमएस सर, एडी 8096 गाडी तुमचीच ना? हो आमचीच आहे। काल रात्री या गाडीने एक अपघात केला आणि त्यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे। मृत्यू? बापरे। आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लहान मुलगा गाडी चालवत असल्याचे दृश्य आम्हाला आढळले आणि सदरची गाडी तुमच्या नावे नोंद असल्याची आमच्याकडे नोंद आहे। प्लीज प्लीज अहो, अर्ध्या तासात येईन परत। माझ्या मित्राचा वाढदिवस आहे अनुजचा। मी त्याला प्रॉमिस केले की मी 100% गाडीवरच येईन। बाबा प्लीज। अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नका, दिले तर पालकांवर पण कायदेशीर कारवाई होईल।